नमस्कार. आज स्वातंत्र्य दिन आणि आज स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वारजे, उत्तमनगर आणि कोंढवे जावडे भागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कामगार आघाडीच्या 3 शाखांचं उद्घाटन होतंय. ओंकारदादा कदम आपल्या सोबत आहेत, त्यांच्या हस्ते उद्घाटन झालेली आहेत. काय सांगाल, एकूणच 3 शाखा ओपन होतात? ही 8वी शाखा आहे आमची. तर आम्ही दिवाळीपर्यंत आम्ही सगळा आमचा जो जुडलेला कामगार वर्ग आहे त्या ठिकाणी कामगार आघाडीची आवश्यकता आहे आणि त्या ठिकाणी संघटनाचं कुठंतरी एक पार्टी झाली पाहिजे, एक कार्यपद्धती झाली पाहिजे. म्हणून आम्ही 50 ठिकाणी आम्ही आयडेंटिफाय केलेली आहेत पुणे शहरात. ते 50 ठिकाणचं आम्ही सगळे तिथले जे कामगार क्षेत्रातले जे लीडर आहेत, आता आमचे इथं मोहन भाऊ आहेत, अशोक आहेत, आमच्या छायाताई आहेत, यांनी संघर्षातनं एक नेतृत्व तयार केलं. त्यांच्या मागे महिला असतील, त्या असतील, त्यांना काय अडचणी झाल्या त्यांच्या मागे भारतीय जनता पार्टी आम्ही सर्व पदाधिकारी थांबलो आणि त्यांना न्याय द्यायला आम्ही प्रयत्न केले. तर अशा सगळ्या ठिकाणी आपलं एक संघटन तयार झालेलं आहे. सफाई कामगार असेल, कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर जिथे जिथे असेल, PMPML असेल, व्हेकल डेपो असेल, रेल्वेजमध्ये आहे, काही हॉस्पिटल्समध्ये आमची युनियन आहे. तर अशा ठिकाणी तिथले स्थानिक पदाधिकाऱ्यांना आम्ही पक्षाचं पद देऊन त्यांच्या मागे एक ताकद उभी करून भारतीय जनता पार्टीची एक ताकद की जे आमचे जे शहर अध्यक्ष आहेत धीरजी घाटे, जे खासदार आहेत संजय नाना काकडे, आपले मंत्री मुरली अण्णा मोहोळ, माधुरीताई, हे सर्वांच्या सहकार्याने हे संघटनेचं आम्ही काम वाढवत आहे. तर अशा पद्धतीने ज्या ठिकाणी कामगारांवर अन्याय होतो ते भरपूर विषय असतात, त्यांचे घरगुती विषय असतात, पगार टायमावर नाही, PF नाही, त्यांच्यावर मुकादम असतील, ठेकेदार असतील, ते चुकीच्या पद्धतीने महिलांची वागणूक करतात, कामगारांची पिळवणूक करतात. तर त्यांना कोण आवाज त्यांचा, तर आम्ही तिथले पदाधिकारी आणि आमचा कामगार आघाडीतले आमचे पदाधिकारी हे त्यांचा आवाज आहे आणि त्यांच्या मागे आमची भारतीय जनता पार्टी, आमचे सगळे नेते आहेत. म्हणजे आम्ही त्यांच्यासाठी आंदोलन केलेलं आहे, रस्त्यावर उतरले आहेत, त्यांच्यासाठी भांडणं केलेली आहेत. त्यात काय कुठंतरी आपण संघर्ष केल्याशिवाय न्याय मिळत नाही. अशा पद्धतीने आम्ही सर्व कामगार वर्ग एकत्र करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. एकूणच खऱ्याची बाजू दिसून येईल आणि कामगारांच्या न्याय हक्कासाठी आपण सातत्याने काम करत राहू, अशा प्रकारचा विश्वास ओंकार कदम यांनी या ठिकाणी व्यक्त केला.